पाठीमागाच्या धरून दादाला त्याला सांगतीये करा तयारी निघालो करी झुंब बैल गाडी अवस्था देते धरी मी तुमची लाडी लाडकी ना हो बायको लाडकी आहे ना आहे ना हाय 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 कुल दैवत आपलं मान कारण कुलदैवत कुणाला चुकलं नाही खरं आपल्या कुळीपासून चालत आलेलं खंडोबा पैरोबा आणि अंबाबाई हा हे कुळीचे कुलदैवताचे 3 देव हे देव काय आपल्याला चुकलेले नाही आपल्या बाप दादांपासून आलेले माणूस पुण्याला गेलं मुंबईला गेलं कितीही मोठं झालं पण आपल्या कुळाच्या कुलदैवतापाशी येऊन आपल्याला देवाच्या नस्तक वास लागतं म्हणून काय सांगितलंय काय खंडोबा कुठलाय तुमचा जेजुरीचा जेजुरीचा देव मला कशी कळाला आईच्या गोठ्यात देव भक्ताने केलेला आईच्या गोठ्यात देव भक्ताने केलेला आईच्या गोठ्यात देव भक्ताने केलेला अरे हा सुलोचनाबाई बांबळे हा आणि लीलाबाई बांबळे हा कार्याच्या मालकीन बाया हा अखंड 200 रुपये घ्या हा कडद्याचा खंडेराय हे मला कळलेले आहे वागोबा हा नाही का म्हणजे जेजुरीचा खंडेराय हा नाही का हा मग देवाला चाललं हा मग आपलं कुलदैवत आहे कुलदैवत आपलं महान पाहू मला रमणू खाय कुलदैवत खंड 100 रुपयाचं मानधन दिलेलं आहे त्याची म्हणे हरिनाम गरजता नाही भय चिंता ऐसे बोले गीता आवड असेल त्याला सवड मिळते हरिनामाची आवड असल्यावर सवड मिळते मग तात्यांना सुद्धा जेजुरीला न्यायचं जेजुरीला जाणं झालंय का कोणाचं गेलते का जेजुरीला गेले होते मग 5 खांबाचा नंदी कुठे बोटातले टापट वर केली सांगितलंय काय गडची दुरी नवनाथ पायरी 5 खांबाचा नंदी शोभत पहिल्या पायरीवर 5 खांबाचा नंदी मग आपण काय करतो बेल भंडाऱ्याचा देव मान पहिल्या पायरीवर बेल भंडार वाहतो ना मग गड चढतो खरंय का नाही वाहिलाय ना बेल भंडार कधी जेजुरीला गेलं पहिल्या पायरीवरती 5 खांबाचा नंदी तिथं पहिला बेल भंडार व्हायचा मग गड चढायचा बेल भंडाराचा देव मान पाहू मला म्हणी
किती